आणि आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून खास करून शिंदे गटातून एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदे गटामध्ये बंडखोरीची यादी मोठी असल्याचं पाहायला मिळत आहे। 35 नाराज पदाधिकाऱ्यांचा अपक्ष अर्ज त्यांनी भरलेला आहे अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, शीतल म्हात्रे यांच्यावर आता बंडखोरांची समजूत काढण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, सर्वच राजकीय पक्षांना नाराजांचा फटका बसतोय, मात्र शिंदे गटातील नाराजांची यादी चांगलीच मोठी आहे असं कळत आहे। नक्कीच सागर, मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेंना 90 जागा मिळाल्या, त्यामुळे शिवसेनेमध्ये एक नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली। आणि बंडखोरांची यादी जर आपण पाहायला गेली तर जवळपास 35 जणांनी अपक्ष अर्ज जे आहेत हे भरलेले आहेत। याचाच फटका जो आहे हा महायुतीला बसू शकतो। आणि याच अनुषंगानं आता या जे नाराज पदाधिकारी आहेत ज्यांनी अपक्ष उमेदवारी केली यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे। आणि सगळी जबाबदारी मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे यांच्यावरती देण्यात आलेले आहे। आणि या नाराज पदाधिकाऱ्यांना त्यांनी भरलेले अर्ज हे मागे घेण्याची विनंती जी आहे ही केली जाते, कारण का उद्या हा शेवटचा दिवस आहे। आणि जर या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा महायुतीमध्ये भाजपला बसण्याची अधिक शक्यता आहे, कारण का ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणीच अनेक जणांनी नाराज होऊन अपक्ष अर्ज जे आहेत हे भरलेले आहेत। त्यामुळे उद्या आज रात्रीपर्यंत कशा पद्धतीनं या नाराजांची नाराजी दूर केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र एक प्रकारे मोठं आव्हान हे शिवसेनेसमोर या सगळ्या नाराज पदाधिकाऱ्यांचं सुद्धा समोर असणार आहे। सागर, नक्कीच विशाल, मात्र या नाराजीचा फटका ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो, तसा भाजपमध्ये देखील अनेक नाराजांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि भाजपकडून देखील अशाच प्रकारे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी परस्पर विरोधी भाजप आणि शिवसेना बंडखोरांमुळे एकमेकांचे उमेदवार अडचणीत येतील असं दिसतंय। नक्की ज्या पद्धतीनं ही चित्र आपण पाहायला गेलं तर मोठी नाराजी ही शिवसेनेत आहे, त्याच अनुषंगानं नाराजी ही भाजपमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे भाजपकडनं सुद्धा तशाच पद्धतीचे फोनाफोनी करून किंवा जे पदाधिकारी आहेत यांना समज देऊन या उमेदवारी अर्ज मागे घेतल्या जातील अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र शिंदेच्या पक्षाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर शिवसेनेत अधिक नाराजी जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे, कारण का एकनाथ शिंदे यांना 90 जागा या महायुतीमध्ये मिळालेल्या आहेत। खरं तर 110 जागा मिळाव्यात अशा पद्धतीचा आग्रह हा शिवसेनेचा होता आणि त्याचमुळे ही नाराजी जी आहे ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण का एकेका प्रभागांमध्ये जवळपास 2-2 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्ज जे आहेत हे भरलेले आहेत। त्यामुळे नक्कीच ही एक प्रकारे डोकेदुखी जी आहे ही महायुतीसाठी असणार आहे। आणि आज या नाराजींची नाराजी दूर केली जाते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे। नक्कीच विशाल, त्यामुळे ही नाराजी नेमकी कशी दूर केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।